नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आरोग्य समस्येबद्दल बोलणार आहोत, मधुमेह, ज्याला आपण डायबिटीस असेही म्हणतो. हा व्हिडिओ सामान्य नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे, जेणेकरून आपल्याला ही स्थिती चांगल्या प्रकारे समजू शकेल. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा आपण गोड किंवा कोणतेही अन्न खातो तेव्हा आपले शरीर त्याला ग्लुकोजमध्ये रूपांतरित करते, जी आपल्या शरीराची मुख्य ऊर्जा आहे. ही ग्लुकोज रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते, जिथे तिचा वापर ऊर्जेसाठी केला जातो. पण जर ही ग्लुकोज वापरली नाही तर ती रक्तात साचून राहते. मधुमेह ही अशी स्थिती आहे जिथे शरीर ग्लुकोजला ऊर्जेत योग्यरित्या रूपांतरित करू शकत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी, ब्लड शुगर लेवल, खूप वाढते. रक्तात साखरेची पातळी जास्त असल्यास अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ग्लुकोज पेशींपर्यंत का पोहोचत नाही. आता आपण शरीराच्या या प्रक्रियेत इन्सुलिन या महत्त्वाच्या घटकाचे कार्य काय आहे ते पाहूया. आपल्या शरीरातील स्वादुपिंड पॅन्क्रियास नावाचा अवयव इन्सुलिन नावाचे एक संप्रेरक हॉर्मोन तयार करतो. इन्सुलिन एक साध्या किल्ली प्रमाणे काम करते. हे इन्सुलिन पेशींच्या दरवाजावर लागलेल्या कुलूपाला उघडते आणि ग्लुकोजला पेशींमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते. या ग्लुकोजमुळे पेशींना ऊर्जा मिळते. मधुमेहामध्ये एकतर शरीर पुरेसे इन्सुलिन बनवत नाही, म्हणजे किल्ली कमी पडते, किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत, म्हणजे कुलूप काम करत नाही. त्यामुळे साखर रक्तात साचून राहते. मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत. प्रकार 1 टाईप 1 आणि प्रकार 2 टाईप 2. प्रकार 1 मध्ये शरीर इन्सुलिनचे उत्पादन पूर्णपणे थांबवते. हा प्रकार सामान्यतः लहान वयात आढळतो आणि अनुवंशिक कारणांमुळे होतो. प्रकार 2 हा सर्वात सामान्य आहे आणि तो जीवनशैलीशी जोडलेला आहे. यात पेशी इन्सुलिनला विरोध करतात, इन्सुलिन रेझिस्टन्स. या प्रकारात शरीरात इन्सुलिन असते, पण ते प्रभावीपणे काम करू शकत नाही. आता मधुमेहाची सामान्य लक्षणे कोणती आणि त्याची तपासणी कशी केली जाते हे पाहूया. मुख्य लक्षणांमध्ये वारंवार तहान लागणे आणि सतत लघवीला जाणे यांचा समावेश होतो, कारण शरीर रक्तातील अतिरिक्त साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. सतत थकवा जाणवणे आणि शरीरावरील जखमा किंवा कापलेले भाग लवकर बरे न होणे ही देखील मधुमेहाची महत्त्वाची लक्षणे आहेत. मधुमेह ओळखण्यासाठी फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c सारख्या साध्या रक्त तपासण्या पुरेशा आहेत. नियमित तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. शेवटी मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवता येते याबद्दल बोलूया. संतुलित आहार, ज्यात साखरेचे आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी असेल, आणि नियमित व्यायाम मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहेत. मधुमेहावर कायमस्वरूपी उपचार नसला तरी योग्य व्यवस्थापन आणि जीवनशैलीतील बदलांनी आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. निरोगी राहा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.